हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. श्रीकृष्ण पांडवांच्या भेटीला वनात. श्रीकृष्णाने ओळखले की अत्यंत दुष्ट आणि कपटी असलेले कौरव काही पांडवांचे मिळालेले राज्य पांडवांना सामोपचाराने परत करणे शक्य नाही. त्यासाठी कौरवांजवळ युद्ध करणे अटळ होणार आहे. तसेच द्रौपदीची जी महालाजिरवाणी विटंबना झाली त्याची शिक्षा म्हणून पांडव कौरवांना ठार मारणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तसेच हे अगदी योग्य असेच आहे. यास्तव फार दूरगामी विचार करून श्रीकृष्णाने कौरव आणि पांडवांच्या महासंग्रामाची, दीर्घ कालावधी सुरू राहणाऱ्या युद्धाची, सर्व भारतावर परिणाम करणाऱ्या युद्धाची तयारी सुरू केली. हे काही त्याचे प्रत्यक्ष युद्ध नाही, यात त्याचा सहभाग अप्रत्यक्ष असाच आहे. यामुळे येथून पुढे श्रीकृष्णाची ही तयारी, श्रीकृष्णाचा युद्धयोग यात त्याचे अप्रत्यक्ष युद्ध यात समाविष्ट केला आहे. श्रीकृष्ण भाग 3 मध्ये महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णाचा जो अप्रत्यक्ष सहभाग आहे त्याचे लिखाण केले जाईल. राजसूय यज्ञ यथास्थित संपन्न झाल्यावर अन्य मंडळी आपापल्या गावी रवाना झाली. तथापि श्रीकृष्ण आणि बलराम त्यांच्या परिवारासह काही कालावधी इंद्रप्रस्थ नगरीत पांडवांबरोबर राहिले होते. त्यावेळी अर्जुन आणि श्रीकृष्ण यांनी केलेले खांडववन दहन इत्यादी युद्धयोग भाग 2 यात श्रीकृष्णाने स्वतः केलेले युद्ध येथे सांगितले आहे. तेथे सांगितल्याप्रमाणे यथा कालावधी श्रीकृष्ण आणि बलराम आपल्या परिवारासह द्वारकेला परत गेले. परंतु तेथे जरासंध आणि आता शिशुपाल यांच्या वधामुळे क्रुद्ध झालेले शाल्व, दंतवक्त्र, विदुरथ यांनी द्वारकेवर आक्रमण केले. त्यांच्याशी श्रीकृष्णाचा महासंग्राम सुरू झाला. याच कालावधीत इकडे हस्तिनापुरात दुर्योधन, कर्ण, शकुनी मामा आणि दुःशासन या चांडाळ चौकडीने धृतराष्ट्राला सांगून युधिष्ठिराला द्यूत खेळण्यास बोलविले. धर्मराजा युधिष्ठिर द्यूत खेळायला उद्युक्त झाला. यात अत्यंत कपटाने द्यूताचे नियम धाब्यावर फसवून कौरवांनी पांडवांचे सर्व राज्य, ऐश्वर्य, स्वतः पांडव आणि त्यांची राणी द्रौपदी यांना द्यूतात जिंकले. तेथे द्रौपदीची महालाजिरवाणी अशी विटंबना झाली. तेथे उपस्थित असलेले भीष्म पितामह, गुरु द्रोणाचार्य, गुरु कृपाचार्य, महापंडित विदुर इत्यादींनी हस्तक्षेप करून पराक्रमाच्या शौर्याच्या जोरावर त्यांना वाचवले नाही. दास, गुलाम झालेले पांडव द्रौपदीचे रक्षण करू शकले नाहीत. त्यावेळी ठरलेल्या अटींप्रमाणे पांडव द्रौपदीचे पुत्र सुभद्रा, अभिमन्यू असे सर्व 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास यासाठी राज्य सोडून वनात निघून गेले. शाल्व, दंतवक्त्र, विदुरथ यांचा वध झाल्यावर द्वारकेत शांतता झाली. त्यावेळी श्रीकृष्णाला पांडवांची शोचनीय अवस्था समजली. त्यावेळी पांचालपुत्र, चेदी देशाचा राजपुत्र दृष्टकेतू, केकय राजपुत्र इत्यादी श्रीकृष्णाला पुढे करून पांडवांना भेटण्यासाठी वनात गेले. श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, दुर्योधन, कर्ण, शकुनी आणि दुःशासन यांचे भूमी रक्तपान करेल. हे चौघे आणि त्यांचे सेवक यांना ठार करून त्या सर्वांना जिंकून युधिष्ठिराला संपूर्ण राज्याचा अभिषेक होईल. छलकपट करणारे व्यध्य आहेत. श्रीकृष्णाचा तो क्रोधावतार पाहून अर्जुनाने त्याला शांत केले. यावर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. जे माझे आहे ते तुझेही आहेत. जो तुझा द्वेष करतो तो माझाही द्वेष करतो. जो तुला अनुकूल आहे ते मलाही अनुकूल आहे.
तू नर असून मी नारायण आहे. तू माझ्याहून भिन्न नाहीस आणि मी तुझ्याहून भिन्न नाही. आपल्या दोघांमधील भेद जाणणे अशक्य आहे. हे ऐकून द्रौपदी पुढे झाली आणि तिने श्रीकृष्णाच्या देवत्वाची, ईश्वर तत्वाची, विश्वेश्वर तत्वाची, पूर्ण अवताराची स्तुती केली. ती पुढे म्हणाली, कृष्णा, पांडवाची पत्नी, तुझी सखी, दृष्टद्युम्नाची बहीण असलेल्या माझ्यासारख्या स्त्रीला भर सभेत दुःशासनाने केसांना धरून फरफटत आणले. मी एकवस्त्रा रजस्वला होते. माझ्या वस्त्रावर रक्ताचे डाग होते. मी भीतीने थरथरत होते. अशा वेळी त्या पापी धृतराष्ट्रपुत्रांनी माझी चेष्टा केली. दुर्योधन, कर्ण इत्यादी दुष्ट कुत्सितपणे हसत होते. माझा दासी म्हणून उल्लेख केला. दुर्योधनाने आपले अंग अनावृत्त केले आणि माझ्या उपभोगाची इच्छा केली. माझे महापराक्रमी अजिंक्य असलेले पती हे सर्व हतबल होऊन पाहत होते. धिक्कार असो त्यांच्या शौर्याचा. अधर्माने त्यांचे राज्य हरण केले, त्यांना दास केले. हे सर्व ते कसे सहन करू शकतात? आत्तापर्यंत हे सर्व दुष्ट कसे जीवित राहू शकतात? यानंतर पांचालीने पांडवांना कौरवांनी ठार मारण्याचे कसे कसे प्रयत्न केले आणि आम्ही त्यामधून कसे सुखरूप बाहेर आलो याचा पाढा वाचला. ती पुढे म्हणाली, अशा प्रकारे महापराक्रमी असलेल्या पांडवांच्या पत्नीला शूद्रांकडून त्रास दिला असता हे माझे पती माझी उपेक्षा कसे करू शकतात? मी राजकन्या आहे. या अन्यायाने मी यातून जळत आहे. असे सांगत असताना द्रौपदी दोन्ही हाताने आपले मुख झाकून रडू लागली. अल्पावधीतच आपले रुदन आवरून ती म्हणाली, हे मधुसूदना, माझ्यासाठी पती नाहीत, पुत्र नाहीत, बंधू नाहीत, पिता नाही आणि तू सखाही नाहीस. यावर श्रीकृष्ण म्हणाला, हे भाविनी, तू शोक करू नको. पांडवांच्या हिताचे जे जे काही असेल ते मी सर्व करेन. तू या दुष्टांची शरीरे पांडवांच्या बाणांनी छिन्न विच्छिन्न होऊन त्यांच्या रक्ताचे पाट धर्तीवर वाहत असलेले पाहशील. तू पांडवांची राणी होशील. आकाश कोसळेल, हिमालय फुटेल, पृथ्वी दुभंगेल, समुद्र शुष्क होईल, परंतु माझे वचन खोटे होणार नाही. त्यावेळी अर्जुन, दृष्टद्युम्न इत्यादींनी श्रीकृष्णाच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि अधर्म करणाऱ्यांना कंठस्नान घालून कपटाने हरण केले गेलेले राज्य परत प्राप्त करण्याची प्रतिज्ञा केली. यानंतर युधिष्ठिराच्या इच्छेवरून श्रीकृष्णाने द्वारकेवर आलेल्या संकट विमोचनाचे सविस्तर वृत्त सर्वांना सांगितले. यानंतर श्रीकृष्ण सर्वांची परवानगी घेऊन सुभद्रा आणि अभिमन्यू यांना घेऊन द्वारकेत गेला. दृष्टद्युम्न द्रौपदीच्या पुत्रांना घेऊन आपल्या राजधानीला गेला. यावरून येथे 3 गोष्टी आवर्जून लक्षात घ्यायच्या आहेत. 1. पांडवांचे कौरवांशी द्यूत खेळणे झाले, त्यात कौरव कपटाने वागले. पांडव त्यात सर्वस्व हरले, त्यांना वनवास आणि अज्ञातवास भोगावा लागणार. भर सभेत द्रौपदीची विटंबना केली गेली वगैरे वृत्तांत श्रीकृष्णाला द्वारकेवर आक्रमण करून आलेल्या शाल्व, दंतवक्त्र, विधुरथ यांच्याशी युद्ध समाप्त झाल्यावर समजले. पांडव तोपर्यंत वनात निघून गेले होते, यामुळेच तर तो पांडवांना भेटायला वनात गेला. 2. श्रीकृष्ण वनात भेटायला आला असताना द्रौपदीने तिच्या विटंबनेचे वृत्तांत श्रीकृष्णाला सांगताना तिच्या वस्त्रहरणाचा उल्लेखही केलेला नाही. बाकी विटंबनेचा उल्लेख तिने केला आहे. 3. याचा अर्थ तिने वस्त्रहरणाचे वेळी श्रीकृष्णाचा धावा केला आणि श्रीकृष्णाने तिला गुप्तपणे वस्त्रांचा पुरवठा केला वगैरे वृत्तांताला महाभारताचा आधार नाही. त्यामुळे द्रौपदीचे वस्त्र फेडले गेले नाही असेच म्हणावे लागते.
मग त्यावेळी नेमके काय झाले? जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे केस धरून ती रजस्वला आहे याचा विचार न करता, तिच्या वस्त्रावर रक्ताचे डाग आहेत याचा विचार न करता, ती एकवस्त्र आहे याचा विचार न करता, तिला तिच्या मर्जीविरुद्ध भर सभेत फरफटत ओढत आणले. दुर्योधनादी चांडाळ चौकडीने तिची अवहेलना केली. तिचे वस्त्र फेडायला दुःशासनाला सांगितले तेव्हा द्रौपदीने तेथील श्रेष्ठांना, राजा असलेल्या धृतराष्ट्राला एक प्रश्न विचारला. युधिष्ठिराने द्यूतामध्ये पांडवांचा राजा म्हणून सर्व धनसंपत्ती पणाला लावली आणि त्यात तो हरला. त्यानंतर त्याने त्याचे बंधू पणाला लावले आणि त्यात तो हरला. त्यानंतर त्याने स्वतःला पणाला लावले आणि त्यात तो हरला. यानंतर त्याने मला पणाला लावले. आता मला सांगा की अगोदरच कौरवांचा दास झाल्यामुळे, राज्यावरचा माझ्यावरचा हक्क गमावलेला असल्यामुळे युधिष्ठिर मला पणाला कसे लावू शकतो? द्रौपदीच्या या बिनतोड प्रश्नाला बिनतोड उत्तर कोणीही देऊ शकले नाही. येथे सर्व पारडे फिरले आणि जे काही झाले ते अति झाले याची लाज वाटून धृतराष्ट्राने पांडवांना आणि द्रौपदीला त्यांच्या सर्व धनसंपत्तीसह मोकळे केले. यामुळे द्रौपदीचे वस्त्र फेडले गेले नाही असेच म्हणावे लागते. द्रौपदीने धावा करणे, श्रीकृष्णाने गुप्तपणे वस्त्र पुरविणे ही कपोल कल्पित कथा नंतर रचण्यात आली असावी. हरिओम.